श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. कशा आहात सगळ्याजणी? चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला रिमिक्स 2-3 दिवसाचा व्हिडिओ येत आहे, समजून घ्या ताईनो. उद्यापासून तुम्हाला फ्रेश ताजे व्हिडिओ येतील. सध्या माणसांची रेलचेल, वाढतं व्याप, वाढतं रुटीन, त्याच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी शेअर करायला जमत नाहीत. काही गोष्टी मी स्वतःहून शेअर करत नाही, कोण आलं गेलं वगैरे या सगळ्या गोष्टी स्किप केलेल्या आहेत घरच्या मी. असो, चला आता माझ्या रुटीनला सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा दादाला शेक करून दिला. तुमच्या काही येणाऱ्या कमेंटबद्दल मी जरूर उत्तर देईन. ते म्हणजे असं असतं, आता येणारे सगळे सण आहेत, जसं की रक्षाबंधन आहे, सोबत आता गौरी गणपती येत आहे. यावेळेला बऱ्याच जणींना एक असणारं टेन्शन, आता आपण बायका म्हणलं की तुमचं आमचं सगळ्यांचं सेम आहे, बरोबर आहे. टेन्शन असतं की ताई अडचणी ह्या कधी कधी अशा येतात ना, की सकाळी पूजा मांडलेली असते आणि झालं संध्याकाळी मला अडचण येते, मला एवढं टेन्शन येतं. मग काय करायचं? तर मांडलेली पूजा जर असेल तर कोणाकडून तरी घरातली व्यक्ती असते त्यांच्याकडून करून घ्यायचं, त्यांना सांगायचं, वाचायचं वगैरे, आरती करायची, काउंट करायचं. पण तुम्ही मांडलेलं नाही, काही नाही आहे आणि घरी कोणी मांडणारं नाही आहे, मग टेन्शन घेऊ नका, तो सोडून द्या, काउंट करू नका. कारण पूजा मांडल्यानंतर पूर्ण ती प्रॉपर विधिवत पोथी वगैरे वाचल्यानंतरच ते आपण काउंट करू शकतो, कोणतीही असू दे पूजा. पारायणे जर असतील 7 दिवसाची 8 दिवसाची तर तारका बघूनच बसावं. अन्यथा पारायणचं असं असतं की कंटिन्यूली करावं लागतं. त्याच्यामध्ये 7 दिवसाचं समजा आता तुम्ही गुरुचरित्र लावलं आहे, कुठलंही लावलेलं आहे, आता जे या श्रावणामध्ये शिवलीला अमृत वगैरे, तर आपलं पूर्ण सगळं झाल्यावर एकतर लावा, नाहीतर आपल्याला माहीत असतं हे यायला वेळ आहे तेव्हा लावा. कारण काय असतं की पारायणला खंडन चालत नसतो, आठवड्याचे वार वेगळे असतात, त्याच्यामध्ये चालून जातं. पण याला कसं रेग्युलर रोज न चुकता ते आपल्याला करावंच लागतं. त्यामुळे बघून सगळं करा. आणि कधी जर चुकून त्याच्यातून अडचणी वगैरे आल्या तर टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्या पृथ्वीतरावर जेवढ्या बायका आहेत सगळ्या यातून जातात, तुम्ही काही वेगळं नाही आहे. बऱ्याच जणींचं होतं तसं, त्यामुळे त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. कधी कुठल्या गोळ्या खा, हे खा, ते खा करायचं नाही. आलं गेलं गेलं जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका. कारण बऱ्याच जणींचे मला ठरलेले प्रश्न असतात की यार तुम्ही सगळे देवधर्म करताय, सगळं उपास तापास करताय, सगळे सण करताय, तुम्हाला काही अडचणी येत नाहीत का? असं होईल का ताईनो? आम्ही पण बाईच आहोत ना, आम्हाला अडचण नाही यायला, आम्हालाही अडचणी येतात. पण मला ना आता गेली 10 वर्ष जर बघायला गेलं तर मला कुठल्या सणामध्ये ह्याच्या त्याच्यामध्ये नसतं. आम्ही सगळ्यातनं रिकाम होतो, म्हणजे ऑफ सीझन जे म्हणतो ना त्याच्यामध्येच आमचं सगळं होऊन जातं. त्यामुळे आम्हाला कधीच त्याचा असा, म्हणजे ह्या 10 वर्षात तर 99% मला कधीच हे झालेलं नाही. पण हो, मुलं लहान होती ना तेव्हा आम्ही विभक्त नुकतंच राहिलेलो होतो. तिथून जवळजवळ 4 ते 5 वर्ष लगातार मला तसं होत होतं. गणपती येणार, सगळं येणार, तोंडावर सण आला म्हणलं की झालेलं आहे, तोंडावर सण आला म्हणलं की झालेलं आहे. पण मी ना गोळ्या खाल्ल्या ना, मी टेन्शन घेतलं ना, काहीही केलं, तुम्हालाही मी तेच सांगेन. कारण माझं असं असायचं की जे नैसर्गिक आहे त्याला आपण आपल्या कृत्रिमरित्या का थांबवा, कशासाठी थांबवा, आणि हे एवढं कशासाठी? जर त्यातनं काय झालं, काय करता काय झालं शरीराला, काय त्याचा प्रॉब्लेम झाला, काय करणार आहे? म्हणून तुम्हाला सांगते, आता सणांची रेग सुरू आहे ना, टेन्शन घेऊ नका, बिंदास्त करा. घरात कोणी असतं त्यांच्याकडून करून घ्या. आणि एखादा सण नाही केला काय बिघडत नाही आहे. हे तुमची चुकीची समजूत झाली आहे की बाबा नाही झालं तर कसं, नाही झालं तर कसं. असं खिचडी अजून बरं झालं बघू नको. अरे कांतर बंद कर. मी चहा आहे ना थोडासा एक्स्ट्रा ठेवला, अगं एक्स्ट्रा झाला ग. खायचं आता चहा पी पहिला. असं पोट धरून बसले, पेशंट म्हणायला लागले कुच मला कुच. शिरा खायला या, गरम गरम आहे तो शिरा थोडा वेळ देऊ ना, थोड्या वेळानं ती म्हणतात. नाही आता खावा खावाच नाही. आणि नंतर मग जेवायला सुरू 2ला जेवणार ग. मग शिरा घेतला खाऊन जर आत चहा वत्त वरत बस बस. अगं थांब ना. मला ए दीदी दर शिरा खा. तर चला, आजच्या दुपारच्या जेवणामध्ये ना आईला मी म्हणलं की आई तू भाकरी करून घे आणि मी जी काय असेल ती भाजी करते, कारण साधं सिंपलच जेवण आज ठेवलेलं होतं. सोबत तुम्ही पाहिलेलं आहे की डाळ आणि तांदूळ एकत्र टाकून मी बनवलेली ती खिचडी लपथप.
मस्त लागते ती. त्याच्यामध्ये ना लसूण भरपूर आणि कोथिंबीर भरपूर असेल ना तर त्याची चव आणि जास्त वाटते. आई आलेली होती लगेच, तिचं जर एखादं तिला काम दिलं लगेच मला करायचं आहे, वेळेत करायचं आहे. आणि तुमच्या काल भरपूर कमेंट आल्या, आई खूप काम करते, आई अशी आई तशी. तर खरं सांगते खूप ही आहे आणि तिच्यामध्ये ना प्रेम तर भरपूर आहे, भरपूर म्हणजे भरपूर. म्हणजे बऱ्यापैकी बघायला गेलं तर माहेरीसुद्धा म्हणतात की सगळ्यात जास्त प्रेमळ म्हटलं तर आई येते. ठेवले तर हे डॉगींसाठी ठेवले. तर आता मी जी भाजी करत आहे त्याच्यासाठी ना हिरवी मिरची आणि आईने सोलून ठेवलेला भरपूर सारा लसूण जो आहे तो मी वाटून घेतला. काय 30 रुपयाला 2? आता 30 रुपयाला झाले. पहिला 20ला पेंड्या मिळत होते आपल्याला, एक पेंडी. अरे बापरे, तिचं बघा आता ती पाठच दुखते म्हणत्या. दाब जरा मुंडल का तिचं. चमक वाढल्या. तर गेली 3 ते 4 दिवस झाले किट्टोच्या सतत तक्रारी होत्या की पाठीमध्ये ना मधीच दुखतंय. मग आम्ही विचारलं छातीत दुखतंय का, पोटात दुखतंय का वगैरे, तर नाही, फक्त पाठीत ना एका जागी एवढं दुखते तर ते झोपण्यामुळे दुखत होतं. जेव्हा सागर आला आणि सागरने ना व्यवस्थित दाबलं, थोडंसं तेलाने ना मालिश केल्यागत केलं, त्याला बरोबर अंदाज आहे, कारण हा प्रॉब्लेम त्याला पण होतो. जेव्हा ते JCPवर कंटिन्युअली बसतो तर त्यावेळेला असं खूप वेळा झालेला आहे त्याला की म्हणजे सिलक भरणं म्हणा किंवा चमकल्यागत होणं म्हणा, ते सगळ्या गोष्टी अवघडल्यामुळे. आणि ही जर झोपताना कसं की मोठी उशी असते सोप्याची, ती उशी ही उशाखाली घेते आणि त्यावेळेला पाठीमध्ये ते पूर्ण गॅप पडतो. आणि हा गॅप जर रात्रभर खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये जर राहिला तर आपल्याला तो प्रॉब्लेम होतो. आणि तसं तिला ते झालेलं होतं. मग मला लई टेन्शन आलं. तर म्हणलं हे काय आता ही नवीनच सांगायला लागल्या, कारण नुकतंच आता दादाचं हे चालतं. पण नंतर सागर म्हणला मी करतो. आणि खरंच सांगते त्यानं चोळलं ना तर ते दुसऱ्या दिवसापासून ती कम्प्लिटली म्हणाली की मम्मी माझं दुखणंच गेलं ते. तर बघा असंही काहीतरी असतं, शिरा अवघडणं वगैरे म्हणा. कारण आता हे सगळं व्हिडिओ होऊन आता हे 4-5 दिवसाचं आहे, तर तिचं आता कुठलीही तक्रार नाही काय दुखते वगैरे. नाही तर तेव्हा सारखी पाटच म्हणायला लागलेली होती. तर मी तेव्हा बाहेर होते ना हॉस्पिटलमध्ये 1-2 दिवस, तर त्यांनी बहुतेक ना झोपायला कंटाळा केलेला होता. म्हणजे व्यवस्थित हांतरून व्यवस्थित हे असं नको वाटतं. एकच चादर घ्यायची, खालवर घालायची, सोप्यावर झोपू, बेडवर झोपू, ते तयारी नको किंवा हांतरून टाकणं काढणं, आळसपणा करतात मुलं भरपूर, कदाचित त्यामुळे असू शकतं. चला, मेथीची भाजी जी आहे ते डाळ, शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून मी मस्त तयार केली आणि भजी केले. कारण आई जाणार होती, पण म्हटलं तिला आवडतात जर बघायला गेलं तर भजी. मग कांदा भजी असू दे, प्लेन असू दे, मिरची भजी असू दे, भज्याचा कुठलाही पदार्थ, अगदी काही म्हणजे कोबी घालून करू दे, पालक करू दे, तिला भजी भरपूर आवडतात. मग मी तिच्या आवडीचं कांदा भजी जे आहेत ना ते बनवले. आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये सागर आणि आई ही 2 व्यक्ती एवढं तिखट खातात. ते सोनंच्यावर गेलेले, मामाच्या तिकडे गेलेले आहेत, कारण तिकडे प्रचंड प्रमाणात तिखट खातात. आणि आम्ही तिखटाला, मी बारका भाऊ तिखट कमी खातो. नुसतं भाकरीचं कसलं करताय रे? हा बोलताय का बघ, आणि शिव्या द्यायला बडबडायला एवढं वाच. आपल्या घरात आपण म्हणतोय की माणूस असलेलं खपतं, माणूस गेलेलं जे आहे ते लगेच आपल्याला म्हणजे आठवण येते. तसं आई ना आता होती तोपर्यंत मला खूप बरं वाटत होतं, पण आई जशी गेली ना तसं मला खूप म्हणजे खूप असं वाईट वाटायचं घरामध्ये. 2-3 दिवस तर मी शूट वगैरे केलंच नाही, काहीच केलेलं नाही, कारण मला ते असं म्हणजे आठवण यायची तिची. कारण कसं की 7-8 दिवस आणि राहणं वेगळं, वागणं तुम्हाला माहिती आहे आमचं आईचं बॉन्डिंग कसं आहे. तर हे मधलेच मी जसं म्हटलं 2-3 दिवसाचे मिक्स व्हिडिओ. तर टाके तोडून आलेले आहेत दादा, टाके तोडून, टाके काढून, तोडून नव्हे, त्याला टाके तोडणंच म्हणतात ना, काढणं म्हणतात. ओके. टाके काढताना काय दुखलं माझ्याशपथ? मग ते कसं काय काढतात ते? असं नाही का, कट मारतात आणि उपसून काढतात. मग ते सल्ला असेल की तर असं थोडं तसं सलतेच की. होय, मग बघू पोट बघू. तू कधी टाका घेतली नाहीस? हा, आता जरी टाके काढले असले
तरीही ते अजून जखमा ओल्या आहेत. मी आता चेक केलं तर जखमा ओल्या आहेत अजून. ते टाक्यांचं जोर लावायचा नाही. पुढचे काही दिवस काही महिने वजन उचलायचं नाही. काय पोटाला धक्का लागेल असं अजून 8-10 दिवस तरी काही करायचं नाही. टाके तोडले म्हणजे तुम्ही आजाद पंची झाला किंवा तुम्ही काय म्हणतात तर रिकाम झाला हे समजू नका. जी मॅम सर. हं. अजून काळजी घ्यायची आहे. येस बॉस. युट्यूबच्या दरबारात आपल्या पक्षाकडून हे झालेले आहे, निकाल लागलेला आहे. काय सुनावणी झाली. बरं त्याने पुढच्या औषध गोळ्या काय दिली का? औषध गोळ्या काय आता दिल्या का? का गरज नाही म्हणली? मी विचारलं नाही तिथं गोळ्या लागतात. डॉक्टर नव्हता. हा. ती कट मारे ती बाकी थांब. हा कंपाऊंडर त्यानं फोन केला त्यांना. हा काय गरज नाही, टाक काढली काही गरज नाही म्हणलं गोळ्यांची. हा. तरी पण तुम्ही जपून बरं का. कारण मी अजून जखम बघितल्या. वावर आता हा पण तुमची जखम म्हणावा अशी कशी काही ही झाली नाही. काय ते अजून टाक्यांचं असं लालच दिसतंय वेगळं. आणि मग ते ऑब्विसली आता टाक काढले म्हणलं आणि अपेंडिक्स असं बेंबीच्या एवढं कडेला कट मारतात होय. तर त्यांनी मारलाय मला काय म्हणतो. तसं नाही विचारत मला ते बघूनच कसं झालं अहो. अरे त्यांनी ज्यावेळेस तुझं हे केलेलं असते की नाही हा त्यावेळेस ती कात्री नेण्याची जागा रिकामी कुठं कुठं नाही हा ती बघतात त्यात. हा. लक्षात आलं. रिकामी जागा जिथं आहे ना तिथं ती मला तुझ्या आतड्यासाठी हलवत नाही होती का ते. हे बाबा तुझा म्हणजे जे असं कटिंगचं ऑपरेशन असतं ना, आता तुमचं कटचं नाहीये दुर्बिणीचं आहे. 3 जागी होल होते माझ्या मते. 3 जागचं तोडले ना काय टाके. 3 जागची. हा 3 जागे होते. आणि जे एक चिमटा चिमटा कशाला ते काढायला आपल्याला कशाने धरणार. हा एक चिमटा, एक कात्री हा आणि एक दुर्बीण. म्हणजे त्याला कॅमेरा वगैरे असतोय. तेच कॅमेरा. हा कॅमेरा जो सोडला जातो, हा. एकेकांना चिमटा सोडला जातो, बापरे. कात्री सोडली जाते. हा. ती तिन्ही एका जागी येतात. हा. काय आणि ते तिघांच्या सहाय्यानं कट मारला. मग एक चिमट्याने धरलेलं असते. 3 माणसं असतात. हा. डॉक्टरकडे सीझर असते, एकाकडे कॅमेरा असतो आणि एकाकडे चिमटा असतो. अच्छा. डॉक्टर त्या ह्याला सांगतो चिमटा धर. हा. ते धरून त्याच्या हातात देतो. तुम्ही सगळं बघितलं हे? सांगाले तुम्ही काय सांगू नका. माझ्याजवळ तिघजण होती. हा तुम्ही अंदाज लावायला लागलाय आपला. तुम्हाला त्या धुंदीत पण समजा डॉक्टर 3 कसं धरलं सांग बघा. तिघजण होती म्हणजे तिघांनी एकच पारडा घेतला असणार ना. काय माहित दुर्बिणीवर आता कोण बघायला गेले. जाऊ दे तिकडं. आता मला सांग दुर्बीण का डोळ्यात तर नव्हती. आत घातल्या कॅमेरा. मग एकानं कॅमेरा धरायला पाहिजे तेव्हा ते त्याला त्या दुसरा हात करणार ना ते. आई चाललेली आहे. आईच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतं तुम्हाला. कायम बघा तुम्ही ती जाताना कायम चेहरा तिचा पडलेला असतो. कारण माझं पण मी आईकडे जाते तेव्हा चेहरा वेगळा असतो, तिकडून येताना बघा वेगळा असतो. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगते, प्रत्येकाच्या घरातलं मला माहीत नाही आता कोणाच्या घरात आहे, पण प्रत्येकाच्या घरात कितीही स्त्रीला सुख असू दे, पण शेवटी स्त्री कुठे ना कुठेतरी कोणाच्या ना कोणाच्या तरी बंधनात आहेच आहे. बघा मग माझी आई असू दे, तुमची आई असू दे, तुमची सासू असू दे, काही कुठलंही नातं असू दे, विचार करून बघायला गेलं तर खूप आहे. आणि मी या 3-4 वर्षातनं मी ह्या कुठल्याला जुमानत नाही. मला असं वाटतं की बाबा हां तिला घेऊन यायचं आहे ना मग यायचंच, काय कुठलं काय बघायचं नाही. आणि घरामध्ये ना मला जास्त कोणी विरोध पण करत नाही खरं सांगायचं तुम्हाला. काय सगळ्यांना माहिती आहे ही पद्धतशीर वागते, पद्धतशीर बोलते, पद्धतशीरच ही जास्त, वायपळ कुठलंही नसतं. त्यामुळे मी जर कधी म्हणलं तर ती पाठवलं जातं किंवा ती येते. भले थोडंफार पण स्त्रीवर ही काय म्हणतात की बंधनं ही आहेतच बघा, शेवटपर्यंत आहेत. आणि तिला वाटतं ना मनाला की अजून थोडं राहावं, कारण लेक सून नातवांडं लेक सगळ्यांनी तिला खूप बरं वाटतं. पण असं आता चालायचं, थोडंफार तिकडचं पण बघणं गरजेचं आहे. तर चला, श्री स्वामी समर्थ.